हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. 21 गुरुवारचं व्रत जे मी करत आहे तर त्यातला आजचा माझा होता गुरुवार 7वा. तर आजच्या गुरुवारी मी श्री स्वामी समर्थांची पूजा वगैरे कशी केली आणि गुरुचरित्राचं पारायण कसं केलं तर ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जसे माझे अगोदरचे 6 गुरुवार व्यवस्थितरित्या पार पडले तसा आजचा सुद्धा खूप सुंदर असा माझा गुरुवार झालेला आहे. आणि जसं की मी तुमच्यासोबत अगोदरसुद्धा बरेचसे व्लॉग किंवा गुरुवारचे माझे पूजेचे व्लॉग अपलोड केलेले आहेत, ते आणखी तुम्ही पाहिले नसतील तर एकदा माझ्या प्रोफाईलला नक्की व्हिजिट करा आणि ते सुद्धा मी त्यावर अपलोड केलेले आहेत, ते एकदा चेक करा. आणि मी हे सुद्धा त्यावर अपलोड केलेलं आहे की जर आपल्याला गुरुवारच्या दिवशी सगळ्या गोष्टी ॲडजस्ट होत नसतील किंवा आपलं काम वगैरे आवरत नसेल तर बुधवारच्या दिवशी आपण कुठल्या गोष्टी आवरून ठेवायला पाहिजे, काय काय साहित्य वगैरे आपण बुधवारी करून ठेवायला पाहिजे, जेणेकरून गुरुवारी आपल्याला जास्त बर्डन होणार नाही. जसं की मी तुम्हाला म्हटलं की सगळ्याच गोष्टी आपल्याला गुरुवारच्या दिवशी होत नाहीत आणि महत्त्वाचं म्हणजे आपली मुलं लहान असतील किंवा आपण जॉब वगैरे करत असतील तर सकाळी आपल्याला लवकर उठून जॉबला जायचं असतं किंवा बाकी बऱ्याचशा गोष्टी असतात. म्हणून काही गोष्टी आपण बुधवारी करून ठेवल्या तर सकाळी आपल्याला एवढं बर्डनसुद्धा होत नाही आणि इझिली आपण करू शकतो. तर गुरुवारच्या दिवशी सकाळी मी छान अशी उठून फ्रेश होऊन केस वगैरे धुवून घेते आणि नंतर आहोचा टिफिन वगैरे करून घेते. आणि हे सर्व झाल्याच्या नंतर माझी पूजेचं सुरू होतं. तर ते म्हणजे सकाळी दारातलं झाडून घेणं, पुसून घेणं, उंबरठा स्वच्छ असा झाडून पुसून घेणं आणि नंतर थोडंसं हळदीमध्ये पाणी टाकून किंवा गुलाबजल टाकून छान असं उंबरठ्याचं लेपन करून घेणं आणि कुंकामध्ये थोडंसं पाणी टाकून कुंकवाने सुद्धा सेंटरला एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने हळदी कुंकुम लावून एक एक फूल वाहून आपल्याला नमस्कार करायचा आहे. असं म्हटलं जातं की आपल्या उंबरठ्यावर लक्ष्मीचा वास असतो, म्हणून उंबरठ्याची पूजा आपण दररोज सुद्धा केली पाहिजे. मी माझ्या आईला बऱ्याच वेळा उंबरठ्याची पूजा करते वेळेस पाहिलेलं आहे. हळदी कुंकुम फूल वाहून प्रत्येकजण दररोज हळदीचं लेपन करावं असं सुद्धा नाही, काही जण पूजा सुद्धा नुसती करतात आणि खरंच ती दररोज आपण केलीच पाहिजे. तर अशा पद्धतीने अगोदर आपण उंबरठ्यावरच्या लक्ष्मीची पूजा करायची आहे आणि नंतर छान अशी आपल्याला आपल्या उंबरठ्यावर रांगोळी काढून घ्यायची आहे. आपण आपल्या घराचा पोर्च जितका सुंदर, स्वच्छ आणि प्रसन्न ठेवू तितका आपल्या घरात येणाऱ्याला, आपल्या घराच्या बाहेर काम करायला बाहेर पडणाऱ्याला किंवा थकून भागून घरी येणाऱ्याला अतिशय प्रसन्न वाटतं. त्यामुळे कधीही आपण आपल्या घराचा उंबरठा फ्रेश स्वच्छ ठेवला पाहिजे, जेणेकरून घरात येणाऱ्या शक्तीसुद्धा पॉझिटिव्हिटी आणि खूप जास्त छान वाटेल आपल्याला सुद्धा. म्हणून आणि मला सुद्धा घराचा उंबरठा स्वच्छ ठेवायला आवडतो. जेव्हा इथे बाहेर घाण होती, चप्पल सोडून माती वगैरे लागलेली असते, तेव्हा माझं अजिबात मन लागत नाही. म्हणून शक्यतो माझ्याकडून दररोज हे रांगोळी वगैरे जरी नाही काढणं झाली तरी मी झाडून पुसून स्वच्छ तरी नक्कीच करते. तर असं काहीसा हा सुद्धा माझ्या पूजेतला पार्टच आहे. तर माझं यामध्ये काही चुकू पण शकतो, असं नाही की मी सगळ्या गोष्टीमध्ये परफेक्टच आहे. जर काही चुकलं असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि काही विसरलं असेल ते सुद्धा कळवा, कारण प्रत्येकजण परफेक्ट नसतो आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित आणि नेहमी सारख्याच होतील असं सुद्धा नसतं. त्यामुळे कधीतरी काही गोष्टी मागे समोर होऊ शकतात. म्हणून या पूजेमध्ये सुद्धा माझं काही मागे समोर झालं असेल तर कमेंट करून नक्की कळवा. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं त्यानुसार ही पूजा, हे 21 गुरुवारचं पारायण मी फक्त आणि फक्त माझ्या मनाला आलं म्हणून करते आणि जसं मला माहिती आहे किंवा जसं मी थोडंफार कुठे सर्च मारून कुठे पाहून सगळ्यांचं मिक्स करून करते. प्रॉपरली गोष्टी मलाही बऱ्याचशा माहीत नाहीत, त्यामुळे माझी ही चूक नक्कीच होऊ शकते. आणि मला असं वाटतं की प्रॉपरली गोष्टी आपल्याला माहीत नाहीत, त्याला विचारा. आणि तरीही काही जणांकडून आपल्याला माहिती भेटत नसेल किंवा माहीत नसेल तर न करण्यापेक्षा आपल्याला जेवढं माहिती आहे तेवढ्यानुसार आपण पूजा वगैरे नक्कीच केली पाहिजे असं मला वाटतं आणि मी पुरेपूर त्या गोष्टी करायचा प्रयत्न करते. तर जसं माझं बाहेरचं उंबरठ्याचं पूजन झालं तसं नंतर आतली माझी देवपूजा वगैरे तर सकाळी लवकरच झालेली असती. नंतर छान असा पाठ वगैरे ठेवून घ्यायचा. अगोदर त्या खालचं स्वच्छ झाडून पुसून घ्यायचं, त्यावर एक लाल कलरचं वस्त्र अंथरून घ्यायचं. नंतर त्रिमूर्तीची एक माझ्याकडं फ्रेम आहे, ती फ्रेम ठेवते मी आणि नंतर तिथे एक छोटा पाठ ठेवते. आणि जसं की मी तुम्हाला म्हटलं त्यानुसार आपण आपल्या देवघरामध्ये छोट्या मोठ्या वस्तू नक्कीच घेतल्या पाहिजे. आणि माझं तर ते सारखं चालूच असतं, तुम्हाला तर माहीत आहे. तर मी ही धूपदाणी बरेच दिवस झालं घेतली होती. बऱ्याच जणांना ही धूपदाणी खूप जास्त आवडलेली आहे आणि मलासुद्धा. आणि ह्याचा
खूप जास्त फायदे आहेत. एक तर आपली छोटी मुलं धूपला हात लावत नाहीत आणि दुसरं म्हणजे आपल्या देवघराच्या ठिकाणी दररोज धूप लावून जास्त काळं वगैरे होत नाही. परत धूपचं जे राख वगैरे असती ती भस्म वगैरे खाली सांडत नाही, त्यामुळे धूपदाणी खूप फायदेशीर आहे. आणि सगळ्यांनी आपल्या देवघरामध्ये हे एक प्रोडक्ट नक्कीच घेतला पाहिजे. याचे खूप जास्त फायदे आहेत. आणि पूर्ण घरभर जरी आपल्याला फिरवायची म्हटलं तर आपण डायरेक्टली धूपदाणी घरभर फिरवू शकतो. तर बऱ्याच जणांची अशी सवय असते की दररोज सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दोन्ही वेळाला घरामध्ये धूप फिरवणे. आणि आमच्या घरात असं आहे, कधी मी किंवा कधी आम्ही दोघंही मिळून घरामध्ये धूप पूर्ण घरभर पसरतो. अशाने आमच्या दोघांनाही पॉझिटिव्ह फिलिंग येते आणि महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये अतिशय जास्त प्रसन्न वाटतं. म्हणून पूजासुद्धा चालू करायच्या अगोदर मी धूप लावून ठेवली. आणि नंतर मी जसं की तुम्हाला अगोदरसुद्धा सांगितलं, कुठलीही पूजा सुरुवात करायची म्हटलं तर अगोदर आपल्याला निरंजनाची पूजा करायची. तर त्यासाठी मी अगोदर खाली अक्षता टाकून घेतलेले आहेत, तांदूळ. नंतर त्यावर निरंजन स्थापन केला. नंतर निरंजनाला हळदी कुंकुम लावून घ्यायचं आहे, आपल्या डोक्याला हळदी कुंकुम लावून घ्यायचं आहे आणि नमस्कार करून आपल्याला निरंजन लावून घ्यायचं आहे. तर कुठलीही आपल्याला पूजा करायची म्हटलं तर अगोदर निरंजनाची पूजा करून निरंजन लावून नंतर बाकी आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे. तर अशा पद्धतीने मी काहीच माझी पूजा करून घेते. हे 21 गुरुवारचं व्रत करणं अतिशय सोपं आहे, काहीसुद्धा अवघड नाही. स्वामींची पूजा, गुरुचरित्र सारामृत वाचणं, या सर्व गोष्टी तर आपण दररोज लाईफमध्ये सुद्धा नक्कीच करू शकतो. आणि सिंपल असं म्हणजे आपल्याला स्वामींचा पंचामृताने अभिषेक करायचा आहे. अभिषेक तर आपण स्वामींचा करतच राहतो गुरुवारी. तर मग अशा पद्धतीने करायला काय हरकत आहे. आणि थोडासा वेळ तर आपण नक्कीच देवासाठी काढू शकतो. आणि मला येत नाही, माहिती नाही त्याविषयी, ह्या गोष्टीचे बहाणे लावण्यापेक्षा किंवा कसं करायचं हे माहीत नाही म्हणण्यापेक्षा आपण आपल्याला जेवढं येतं आणि जेवढ्या पद्धतीने आपण मनातून करतो तर याने सुद्धा खूप जास्त मनाला समाधान वाटतं. असं नाही की सगळ्या गोष्टी परफेक्टच झाल्या पाहिजे. तर अगोदर स्वामींना पाण्याने आणि नंतर पंचामृताने स्नान घालून घ्यायचे आहे, स्वामींचा अभिषेक करून घ्यायचा आहे. तर पंचामृत कसं बनवायचं मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे. हवं तर तुम्ही पंचामृत सगळं मिक्स करून एकदा स्वामींचा अभिषेकसुद्धा करू शकता, किंवा आपण पंचामृतामध्ये एक एक वस्तूसुद्धा स्वामींचा अभिषेक करू शकता, जसं की दूध, दही, मध, तूप आणि पाणी किंवा साखर, अशा गोष्टींनी आपण स्वामींचा अभिषेक करू शकतो. छान असा आपल्याला स्वामींचा अभिषेक करून घ्यायचा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ही पूजा करतेवेळी आपल्याला श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायचा आहे, किंवा आपल्या मोबाईलमध्ये किंवा आपल्याला पाठ असेल तर मानस पूजा आपल्याला म्हणायची आहे. कारण मानस पूजेमध्ये पूर्ण या पूजेचं दिलेलं आहे. जसं की स्टार्टिंगच्या पूजेपासनं, अभिषेकापासनं, स्नानापासनं पूर्ण पूजा मांडण्यापर्यंतचा तर प्रसाद ठेवेपर्यंत पूर्ण मानस पूजेमध्ये दिलेला आहे. म्हणून एकतर फोनमध्ये आपल्याला मानस पूजा लावून ठेवायची आहे, किंवा मग पाठ असेल तर मानसपूजा म्हणत आपल्याला ही पूजा करायची आहे. नंतर स्वामींना पाठावर छान स्थानापन्न करायचं, हार घालून घ्यायचा आणि चंदनाचा स्वामींना छान असा गंध लावून घ्यायचा. स्वामींना चंदनाचा गंध खूप जास्त आवडतो, म्हणून स्वामींना चंदनाचा गंध लावून घ्यायचा. नंतर त्रिमूर्तींना सुद्धा गंध लावून घ्यायचा आहे आपल्याला. आणि काही जणांकडं मूर्ती अवेलेबल नसतात, तर आपण हवं तर फोटो फ्रेमची सुद्धा पूजा करू शकतो. असं नाही की मूर्तीच पाहिजे, आपण फोटो फ्रेम ठेवून सुद्धा देवांची पूजा करून हे गुरुचरित्र सारामृत वाचून 21 गुरुवारचं व्रत नक्कीच करू शकतो. आणि व्रतामध्ये असं सुद्धा काही नाही आहे की आपण उपवासच केला पाहिजे. नंतर आपल्याला स्वामींना छान असं स्वामींचं आवडतं पिवळं फूल वाहून घ्यायचं आहे आणि दुसरीसुद्धा छान अशी फुले वाहून घ्यायची आहेत. स्वामी नामांचा जप करत आपल्याला ही पूजा करायची आहे. नंतर स्वामीला फळं वाहून घ्यायचे आहेत, बनाना, ॲपल किंवा कुठलंही फळ, किंवा स्वामींचं आवडतं डाळिंब, जे आपल्याकडं फळं आहेत ते स्वामींना वाहून घ्यायचे आहेत. स्वामींना ठेवून नमस्कार करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने काहीची स्वामींची पूजा करून घ्यायची आहे. तर जसं मी तुम्हाला म्हटलं त्यानुसार आपण फ्रेमची सुद्धा पूजा करून हे गुरुचरित्र सारामृत वाचू शकतो. नंतर छान असं स्वामींना धूप देऊन घ्यायचं आहे, तुम्ही पाहू शकतात. तर एवढंसं सोपं असतं, काहीसुद्धा अवघड नाही आणि वेळसुद्धा आपल्याला एवढा भेटू शकतो, मला तर असं वाटतं.
आणि मी तुम्हाला सांगते लिटरली माझे 6 गुरुवार कंप्लीट झालेत आणि आजचा म्हणजे हा 7वा गुरुवार होता आणि ऑलमोस्ट हा सुद्धा खूप छान आणि खूप मस्त पूजा वगैरे झाली आणि मनाला खूप जास्त शांती भेटली आणि स्वामीच्या कृपेने मला असं वाटतं की माझे हे 21 गुरुवारसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने पार पडतील. एकदा केलेली सुरुवात त्याचा एंड नक्कीच चांगला होतो, म्हणून कधी करू करते म्हणण्यापेक्षा सुरुवात केलेली कधीही चांगली. नंतर आपल्याला गुरुचरित्र घ्यायचं आहे. गुरुचरित्राला हळदी कुंकुम लावून नंतर आपल्या डोक्याला हळदी कुंकुम लावून घ्यायचे आहे आणि शांत मनाने एकदम स्थिर मन करून आपल्याला गुरुचरित्र वाचायला सुरुवात करायची आहे, ज्याने आपल्या आणि लिटरली सांगते, जर आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी सक्सेसफुल होत नसतील किंवा काही गोष्टींचं बर्डन असेल तर एकदा तुम्ही गुरुचरित्र वाचून बघा, नक्कीच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीतून समाधान भेटेल. आणि मला तर खूप जास्त छान वाटतं, जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी नक्कीच गुरुचरित्र वाचते. माझं मन लागत नसेल तरीसुद्धा, इवन माझं झालेलं असेल वाचन तरीसुद्धा मी गुरुचरित्राचं जे मला अध्याय एक जरी वाचू वाटला तर मी ते घेऊन वाचत असते. किंवा मंदिरामध्ये गेल्यावर सुद्धा, तर जिथे कुठे जाऊ आपण गुरुचरित्र नक्कीच वाचलं पाहिजे. आणि असंही नाही की पूर्ण गुरुचरित्र आपल्याला 21 दिवशी वाचायचं आहे. हवं तर आपण 3-3 करून अध्याय 7 दिवस वाचू शकतो किंवा 7-7 अध्याय करून 3 दिवस वाचू शकतो. तर असं काहीसं आपण आपल्या मॅनेजमेंटनुसार हे गुरुचरित्र वाचून आपण छान अशी स्वामींची पूजा गुरुचरित्र नक्कीच करू शकतो असं मला वाटतं. अशा पद्धतीने काहीशी आपण छान स्वामींची पूजा करून घ्यायची आहे, गुरुचरित्र वाचून घ्यायचं आहे जसं मी घेतलं. आणि सगळं एकाच दिवशी वाचावं असंही नाही आहे. आणि बऱ्याच जणांनी मला असं विचारलं की हे गुरुचरित्र करायचं म्हणजे उपवास केलाच पाहिजे का? केलाच पाहिजे असं नाही. काही जणांना उपवासाचं प्रॉब्लेम असतो किंवा वेळेवर साबुदाणा वगैरे खायला नाही आवडत, बऱ्याचशा गोष्टी असतात. जर आपल्याकडून उपवास करणं होत असेल तर करावा, जर होत नसेल तर आपण जेवण करून किंवा फ्रूट्स वगैरे खाऊन सुद्धा ही पूजा करू शकतो. पूजा झाल्याच्या नंतर आपण जेवू शकतो. आणि मला असं वाटतं की जर आपल्याकडून होत असेल तर आपण 1 दिवस उपवास गुरुवारचा करून नक्कीच केला पाहिजे, कारण हा उपवास केल्यावर आपल्याला सुद्धा छान वाटतं. आणि आपण फराळ वगैरे तर करतोच, म्हणून 1 दिवसाने काहीसुद्धा होणार नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला जसं आपण मनाप्रमाणे ठरवलं आहे तसं गुरुचरित्र वाचून घ्यायचं आहे. आणि नंतर मग आपल्याला स्वामींची छान अशी आरती करून घ्यायची आहे. जर आपण सकाळी पूजा केली तर आपल्याला 2 वेळा आरती करायची आहे आणि जर सायंकाळी पूजा केली तर 1 वेळाच, कारण घरातील सगळ्यांनाही आपल्याला आरती वगैरे द्यायला भेटावी म्हणून. सकाळी जर पूजा झाली असेल तर 2 टाईम आपल्याला स्वामींची आरती करायची आहे. हे मी तुम्हाला अगोदरसुद्धा सांगितलं होतं आणि आता परतसुद्धा सांगते. बऱ्याच वेळा माझी पूजा सायंकाळी होते त्यामुळं मी एकदाच आरती करते, पण जर कधी माझी पूजा लवकर झाली असेल तर मी 2 वेळा करते, कारण एकतर बच्चूसुद्धा झोपलेला असतो आणि आहोसुद्धा जॉबला गेलेले असतात, म्हणून त्यांनी आल्यावरच मी आरती करते. नंतर स्वामींची छान आरती केली, मी आरती घेतली, देवांना दिली आणि स्वामींना नमस्कार केला आणि नंतर स्वामींना छान असा प्रसाद ठेवला. तर स्वामींना प्रसाद नैवेद्य काय ठेवायचा, तर आपण खडीसाखरसुद्धा ठेवू शकतो, फ्रूटसुद्धा, दूध साखर किंवा आपण जे काही फराळाला बनवलं आहे उसळ भगर हे सुद्धा ठेवू शकतो. आणि उपवास सोडते वेळी तर आपण वरणपोळी भात आणि त्याबरोबर खीर शिरा वगैरे तर बनवतोच, तर ते सुद्धा आपण स्वामींना नक्कीच ठेवू शकतो. तर आपण स्वामींना नैवेद्य ठेवून स्वामींना नमस्कार करायचा आहे. तर अशी होती आजची काहीशी माझी 7व्या गुरुवारची पूजा. तर अशा पद्धतीने माझी गुरुवारची पूजा छान अशी पार पडली, खूप जास्त छान वाटलं. आणि शेवटी स्वामींना म्हणायचं की स्वामी तुमच्या आशीर्वादाने माझा हा 7वा गुरुवारसुद्धा छान पार पडला. तुमचा आशीर्वाद नेहमी माझ्या सोबत असू द्या, तुम्ही नेहमी माझ्यासोबत असेच उभे राहा आणि प्रत्येक संकटांना समोर जायला मला अशीच ताकद देत राहा. शेवटी स्वामींना नमस्कार करून अशा पद्धतीने आपल्याला पूजा संपन्न करायची आहे. तर अशी काहीशी मी श्री स्वामी समर्थांची पूजा करते, 21 गुरुवारचं व्रत करते. तर कसं वाटलं व्रत कमेंट करून नक्की कळवा. आणि अगोदरचे सुद्धा गुरुवार तुम्हाला पाहायचे असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते, नक्कीच तुम्ही तिथे जाऊन पहा, तुम्हाला ते सुद्धा कळेल की मी पहिला गुरुवार कसा केला, दुसरा कसा केला, हे सुद्धा गोष्टी तुमच्या लक्षात येतील. आणखी भेटूयात नेक्स्ट गुरुवारी किंवा नेक्स्ट ब्लॉगसोबत. तोपर्यंत छान छान ब्लॉग पहा आणि तुम्हाला सुद्धा इच्छा असेल तर तुम्ही हे व्रत नक्कीच करा. पुन्हा भेटूया.